श्रीमंताचे अनुकरण करण्याची प्रवृत्ती हा एक घटक या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. म्हणजे या ठिकाणी समाजात सुखी, समाधानी व वैभव संपन्न जीवन जगणारा श्रीमंत वर्ग जसा टाटा, धीरूभाई अंबानी, टाटा बिर्ला, त्याच्यानंतर जे मोठमोठे मुकेश अंबानी, अनिल अंबानी, हे जे काही मोठमोठे लोक आहेत, हे वेगवेगळे जे काही मित्तल असेल, अशा लोकांच्या संदर्भात आपण नेहमी काय करत असतो, हे तर खूप वरिष्ठ लेवलची माणसं आहेत. आपल्या गावामध्ये जरी एखादी व्यक्ती श्रीमंत असेल आणि त्या व्यक्तीने एखादी वस्तू खरेदी केलेली असेल आणि आपल्या घरामध्ये एखादा कर्मचारी असेल, तर आपल्याला असं वाटत असतं, काय वाटत असतं, की त्यांच्या घरामध्ये असलेली वस्तू ही आपल्याही घरामध्ये असणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी काय आहे हो, या ठिकाणी व्यक्ती काय करत असतो, नाग नाचला म्हणून मांडूळ नाचता येत नाही, पण मांडूळ पण नाचायला जात असते आणि त्या ठिकाणी मांडूळ काय करत असते, पडत असते. म्हणून सामान्य कुटुंबातील व्यक्ती जेव्हा सनदी सेवेत पदार्पण करते त्यावेळेस त्यास अधिकार जेव्हा प्राप्त होतात तेव्हा लवकर श्रीमंत होण्याची अभिलाषा त्याला असते किंवा महत्त्वाकांक्षा त्याला निर्माण होते आणि श्रीमंताप्रमाणे आपली जीवनशैली असावी अशा पद्धतीची जिज्ञासा त्याच्यामध्ये निर्माण होते. पण ही जिज्ञासा अविवेक स्वरूपाची असते. त्यासाठी सनदी सेवक अधिकाधिक पैसा, संपत्ती कमविण्याच्या मागे हा लागतो. श्रीमंताची जीवनशैली आपले आदर्श मानून वागण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी लागणारा पैसा आणि कायदेशीर पगारातून मिळणे शक्य नसते. परिणामी बेकायदेशीर मार्गाने पैसा हा कमविण्याची वृत्ती ही विकसित होते व भ्रष्टाचार वाढत जात असतो. दुसरी गोष्ट अशी आहे, चौथं, की दोषपूर्ण नियम व कार्यपद्धती. दोषपूर्ण नियम आणि कार्यपद्धती ही एक या ठिकाणी म्हणता येते की शासनकर्ते जनकल्याणाचा हेतू समोर ठेवून कायदे करत असले तरी अनेकदा शासकीय परिपत्रकातील भाषा गुंतागुंतीची, द्विअर्थीबोधी होणारी असते. कार्यालयातील कामकाज पद्धती अतिशय विलंब लावणारी असते. उदाहरणार्थ, एखाद्या विद्यार्थ्यास जातीचे अथवा उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढावयाचे झाल्यास अनेक संदर्भ दाखले जोडून अर्ज सादर करावा लागतो. संबंधित अधिकाऱ्याने त्या दाखल्याची सत्यता पडताळून चौकशी करून संबंधितास प्रमाणपत्र देणे अपेक्षित असते आणि ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी अनेक दिवस लागण्याची शक्यता असते. संबंधित विद्यार्थ्यास कार्यालयात अनेक चकरा माराव्या लागतात. त्यामुळे त्यांचा वेळ, पैसा, श्रम आणि शैक्षणिक नुकसान हा होत असतो. वरील नुकसान टाळण्यासाठी लाच देऊन त्वरित आपले काम कसे करून घेता येईल यासाठी तो भ्रष्ट मार्गाचा अवलंब करत असतो. म्हणजे यासाठी हे दोषपूर्ण नियम जे आहेत आणि कार्यपद्धती आहेत हा एक मोठा कारण या ठिकाणी होऊ शकतो. त्यानंतर पाचवा आहे जे जागरूक लोकमताचा अभाव. आता आपलं राष्ट्र तर सर्व काही साक्षर नाही आणि साक्षरता अभियानासारखे अनेक उपक्रम राबवून देखील भारतातील
निरक्षरतेचे वास्तविक स्वरूप आहे प्रमाण चिंताजनक आहे आणि भारतीय समाजात अंधश्रद्धा, अज्ञान, धर्मांधता, जातीयता, रूढी, परंपराचा पगडा इत्यादी बाबी आजही प्रकर्षाने दिसून येतात. काही ठिकाणी अशिक्षित नागरिकापेक्षा सुशिक्षित नागरिकांमध्येही जागरूकतेचा अभाव हा दिसून येतो. प्रत्येकजण पैशाच्या मागे धावत आहे. मी आणि माझे कुटुंब या पलीकडे विचार करण्यास कुणीही धजत नाही. अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी नागरिक सुसंघटित व जागरूक असावे लागतात. नागरिकात सामाजिक बांधिलकीची जाणीव असावी लागते. दुर्दैवाने समाजसेवा या पवित्र क्षेत्रालाही व्यवसायाचे स्वरूप येत आहे. सारांश, जागरूक लोकमताअभावी भ्रष्टाचार हा वाढत आहे. सनदी सेवकांना संरक्षण. नंतर आहे सनदी सेवकांना संरक्षण. आता या ठिकाणी सनदी सेवकांना कायदेशीर संरक्षण हे असते. शिवाय जोपर्यंत एखाद्या सनदी सेवकाने लाच घेतली ही बाब न्यायालयात सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यास बडतर्फ केले जात नाही. विशेषतः महिला कर्मचारी व मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना विविध कायद्याचे संरक्षण असते. अशा अधिकाऱ्याने भ्रष्टाचार केल्यास त्यांच्याविरुद्ध तक्रार करण्याचेही धाडस सामान्य नागरिकांचे या ठिकाणी होत नाही. अनेकदा कायदेशीर पळवाटांचा शोध घेऊन किंवा न्यायालयात युक्तिवाद करून सनदी सेवक भ्रष्टाचार प्रकरणातून सुटत असतात आणि त्यामुळे भ्रष्टाचार वाढीस काय होतं खतपाणी हा मिळत असतो. 7वं कारण आहे की राजकीय दबाव. लोकशाही राज्यकर्ते किंवा नेते प्रत्येक खात्याच्या सर्वोच्च स्थानी विराजमान असतात आणि राज्यकर्त्याच्या आदेशानुसारच सनदी सेवकांना कार्य करावे लागते. राजकीय पुढाऱ्यांना कायद्याचे फारसे बंधन नसते. त्यामुळे हा वर्ग स्वतःच्या इच्छेनुसार अधिकाऱ्यांना काम करावे लागते. त्यासाठी दबावतंत्राचा वापर हा करतात. राजकीय पुढाऱ्यांचा भरती बदली प्रक्रियेतही हस्तक्षेप होतो. अनेकदा लायकी नसलेली व्यक्तीही प्रशासनाला निवडली जाते. त्यामुळे अशा व्यक्तीच्या मदतीने बेकायदेशीर कामे केली जातात. राजकीय हस्तक्षेपामुळेच जनसामान्यासाठी असलेल्या योजनांचा लाभ इतरांना मिळतो. परिणामी त्या ठिकाणी भ्रष्टाचार हा मोठ्या प्रमाणात वाढत असतो. अशी अनेक कारणे आहेत आणि अशी अनेक कारणे असल्यामुळं आपण काही थोडक्याच कारणाचा आपण या ठिकाणी विचार केलेला आहे, जे की आपल्या सिलेबसला अनुषंगून या ठिकाणी आहेत आणि त्याचा आपण या ठिकाणी उहापोह केलेला आहे. मित्रांनो, याची कारणे आपण बघितली, पण यावर प्रतिबंधात्मक उपाय काय करता येईल हे उपायसुद्धा या ठिकाणी आपल्याला मांडणं हे गरजेचं आहे. काय उपाय आहे? पहिले उपाय तुम्हाला सांगतो मी की केंद्रीय दक्षता आयोग प्रशासनातील अधिकारी वर्गाने भ्रष्टाचार केल्याची तक्रार दक्षता आयोगास प्राप्त झाल्यास निपक्षपणे चौकशी केली जाते. या आयोगाच्या अध्यक्षांची नेमणूक राष्ट्रपतीमार्फत केली जाते. भ्रष्टाचार प्रकरणाच्या चौकशीनंतर दोषी अधिकाऱ्यावर कायदेशीर
कायदेशीर कार्यवाही करण्यासंबंधीच्या शिफारशी केंद्रीय गृहमंत्रालयात सादर केली जाते. त्यानंतर हा अहवाल संसदेत चर्चेसाठी ठेवला जातो आणि त्यानंतर या चर्चेमध्ये जर सिद्ध झालं तर त्या व्यक्तीस भ्रष्टाचार केल्याचा हा त्या काय केला असतो, सिद्ध केलं जातं. दुसरं आहे सगळ्यात महत्त्वाचं, केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभाग, त्याला आपण CBI म्हणतो बघा, काय, सेंट्रल ब्युरो इन्व्हेस्टिगेशन, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. आता या ठिकाणी भारतातील बेकायदेशीर मार्गाने संपत्ती जमा करणाऱ्या व्यक्तीच्या घरावर छापा घालणे, भ्रष्टाचाराच्या संदर्भात आलेली तक्रारीची चौकशी करणे आणि बेहिशोब मालमत्ता ताब्यात घेणे इत्यादी कामे या विभागामार्फत केली जातात. दोषी व्यक्तीवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली जाते आणि CBIची स्थापना ही 1963 करण्यात आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, ज्यासाठी अण्णा हजारे यांनी आजपर्यंत त्यावर खूप मोठ्या प्रमाणात आपली ताकद लावली होती आणि संसदेमध्ये हे बिलसुद्धा त्या ठिकाणी काय पास केलेलं होतं, लोकपाल आणि लोकायुक्त. मित्रांनो, प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या शिफारशीनुसार संसदेत अनेकदा लोकपाल विधेयकावर चर्चा ही झाली आहे, पण दुर्दैवाने अद्यापपर्यंत लोकपाल विधेयकास संसदेची मान्यता मिळालेली नाही. अर्थात अनेक घटक राज्यात लोकायुक्त या पदाची निर्मिती करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रात लोकायुक्त पद निर्माण करण्यात आलेलं आहे. लोकायुक्तामार्फत राज्यातील भ्रष्टाचारासंबंधी प्रकरणाची सखोल चौकशी ही केली जाते आणि संबंधित कार्यवाही करण्याची शिफारस राज्य शासनाला या ठिकाणी केली जाते. इतरही अनेक तुम्हाला सांगतो मी उपाय आहेत, जसं की भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी भ्रष्टाचार विरोधी जनांदोलन अधिक प्रभावी होणे आवश्यक आहे. जनजागृती निर्माण करणं आणि लोकशिक्षणाला हे कार्य पुढे नेणे हे आवश्यक आहे. नेक्स्ट, शासनाने विविध निर्णय, नियम, उपनियम, परिपत्रकातील भाषा सोपी असणे आवश्यक आहे. जनसामान्यांना त्याचा अर्थबोध होईल अशी परिपत्रके निघणे ही गरजेची आहेत. नेक्स्ट, समाजातील पैशामागे धावण्याचा प्रवृत्तीला या ठिकाणी आळा घालणे खूप खूप महत्त्वाचे आहे. कित्येक राजे झाले गेले आणि अंती मुखात माती हा विचार सनदी सेवकांना पटवून देणे आवश्यक आहे. अंती आणि मुखात माती हा विचार त्यांना पटवून देणं हे गरजेचं आहे. भ्रष्टाचार विरहित समाज रचना स्थापण्यासाठी राजकीय आणि प्रशासकीय, सामाजिक, व्यक्तिगत अशा पातळ्यावर प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यानंतर भ्रष्टाचारी प्रकरणात दोषी आढळणारा जो काही व्यक्ती आहे, हा कुणीही असो, त्यास कठोर शिक्षा देणे आवश्यक आहे. जरी तो राष्ट्रपती जरी असला, सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश जरी आला, न्यायाधीश जरी असला, किंवा कोणतीही व्यक्ती जरी सामान्य नागरिक जरी असला, किंवा कोणतेही व्यक्ती जर असेल, तर त्याला त्या ठिकाणी कठोर स्वरूपाची शिक्षा त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. आणि त्यानंतरचं आहे भ्रष्टाचारी प्रकरणाची त्वरित चौकशी आणि त्याचा निकाल लावण्यासाठी स्वतंत्र न्यायव्यवस्थेची सुद्धा या ठिकाणी निर्मिती करणं हे गरजेचं असलेलं या ठिकाणी दिसून येतं. नेक्स्ट, सनदी सेवकांना वाढत्या महागाईनुसार वेतनवाढ, भरपूर सुखसुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, हा एक यामागचा खूप मोठा
अर्थ या ठिकाणी निघत असतो. त्यानंतर आहे, थोडक्यात जर म्हटलं गेलं की भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करणं कठीण आहे. आणि हे जरी अशक्य असले तरी भ्रष्टाचार निर्मूलनाचे कार्य व्याख्याने देऊन, लेख लिहून अथवा प्रामाणिक प्रशिक्षण देऊन पूर्ण होणे तर शक्य नाही, परंतु त्यांच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात का असेना बदल होण्याची शक्यता असते, असं एका विचारवंतानं म्हटलेलं आहे. की त्यांच्या आत्म्यास, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, आपला अंतरात्मा आपल्याला साक्ष देणं गरजेचं असतं की जे आपण काय करत आहोत ते योग्य आहे की अयोग्य आहे हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. म्हणून या भ्रष्टाचाराच्या माध्यमानं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या समोर असलेली जी काही समस्या आहे, याचे समस्याची कारणे आणि उपाय हे दोन्ही या ठिकाणी आपण बघितलेले आहेत. म्हणून आपण प्रशासनाच्या दृष्टिकोनातून ज्या गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत त्या, आणि भ्रष्टाचारामुळं प्रशासन कसं बारगळत चाललेलं आहे, आणि ज्या विकासाच्या योजना ज्या आहेत त्या विकासाच्या योजना कशा पद्धतीनं ठप्प झालेल्या आहेत. ज्या योजना, अनेक प्रकारच्या योजना आहेत, अनेक योजना तर केवळ पैसा त्यांना भ्रष्ट खाऊ न देणारी व्यक्ती त्या ठिकाणी आल्यामुळे, तुम्हाला सांगतो मी, तो पैसा जशास तसा शासनाकडे जात असतो. तुकाराम मुंडे नावाचा एक IAS ऑफिसर, त्याला एका पदावरून दुसऱ्या पदावरून तिसऱ्या पदावर, बी चंद्रकला नावाची एक महिला जी उत्तर प्रदेशामध्ये होती, तीसुद्धा IAS ऑफिसर होती, कलेक्टर होती, दबंग लेडी म्हणून त्याची गणना केली जात होती. पण अशा प्रकारच्या लोकांना टिकू देत नाहीत. आणि ह्याच्यावरती कुणाचं बर्डन येतं? यावरती बर्डन येतं केवळ आणि केवळ राजकीय पक्षाचा. आणि राजकीय पक्षाचं बर्डन येत असल्यामुळे यांच्या दबावापोटी ते काय करत असतात, ते त्यांच्या गरजा खूप कमी असतात. म्हणून एका चित्रपटामध्ये, एक सिंगम नावाचा चित्रपट आहे बघा, आणि त्यामध्ये अजय देवगन म्हणत असतो, मैं आपके दबाव में नहीं आने वाला, आपके अंडर प्रेशर नहीं आने वाला, क्योंकि मेरी ज़रूरतें कम है, मैं मेरे खेत में जाके हल खो कर भी खेती कर भी मेरी जो कोई आवश्यकता है, जो गरजाएँ हैं वो मैं सारी पूरी कर सकता हूँ, लेकिन मैं आपके अंडर नाही आने वाला. म्हणजे हे त्याचा अर्थ असा आहे की मी माझ्या गरजा पूर्ण करू शकतो, पण तुमच्या दबावाखाली मी येणार नाही. अशा पद्धतीच्या आपण तुम्ही चित्रपटाच्या माध्यमानं असेल, टेलिव्हिजनच्या माध्यमानं असेल, वेगवेगळ्या माध्यमानं असेल, परिवर्तन महत्त्वाचं आहे. लेखाच्या माध्यमानं असेल, पुस्तकेच्या माध्यमानं असेल, वेगवेगळ्या व्याख्यानाच्या माध्यमानं असेल, भ्रष्टाचारासंबंधीची जे काही जाणीव आहे, जनजागृती आहे, हे जनजागृती करणं गरजेचं आहे. पण मित्रांनो, ही जनजागृती करायला आजच्या काळामध्ये कुणाजवळ वेळ आहे? जो तो पळत आहे, पैशासाठी पळत आहे, जो तो पळत आहे, पैशासाठी पळत आहे रे. म्हणून म्हटलं जातं की एखाद्या मुलाला जर एखादा कोणता तरी मुलगा नालीमध्ये गेला होता म्हणे, आणि नालीमध्ये पडल्याच्या नंतर तो निघतच नव्हता, परंतु ज्यावेळेस त्याला पैशाची लालच दाखवली तो हळूहळू बाहेर निघाला. म्हणजे एवढी लालसा माणसामध्ये असते, एवढा त्या पैशामध्ये काय असतं, एवढी ताकद त्या पैशामध्ये असते. म्हणून आजच्या काळामध्ये कितीही प्रयत्न जरी केला, असे कितीही जरी परिवर्तन करणं गरजेचं असं फक्त वाटतं, पण ज्यावेळेस त्या परिस्थितीला मानून जात असतो, त्यावेळेस त्या ठिकाणी त्याची जी काही लालसा आहे, त्याची जी काही लाळ आहे, ती लाळ त्या ठिकाणी टपकत असते, आणि त्या पैशाचा ते काय करत असतात, दुरुपयोग करत असतात. आणि एक दिवस असा येतो, तुम्हाला सांगतो मी, त्यांना कोणतरी अरेस्ट करण्यासाठी, आणि त्याला सर्व काही त्याला घालून टाकावं लागतं. जी कमिवलेली कमाई आहे ती टोटल कमाई त्या ठिकाणी त्याला घालून टाकावी लागत असते. म्हणून जाऊ तिथे खाऊ जी काही संकल्पना आहे, तीच का संकल्पना इथून
मोडेल असं तर मला तर वाटत नाही. म्हणून मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भात जे काही आपण शेवटचा प्रकरण होता, हा शेवटचा प्रकरण आपण या ठिकाणी संपवित आहोत. आणि आपलं जे काही स्थानिक स्वराज्य संस्था जे BA प्रथम वर्ष आणि थर्ड इयरच्या एकच सिलेबस आहे, त्यासाठी दोन्ही वर्गासाठी मी हे संयुक्तिक अशा पद्धतीने शिकवलेलं आहे. आणि एकच कन्सेप्टसुद्धा एकच आहेत, टॉपिकसुद्धा हे सारखेच आहेत. त्यामुळं द्वितीयला वेगळं शिकविणं आणि थर्ड इयरला वेगळं शिकविणं हे चुकीचं माझ्यासाठी वाटतं. म्हणून त्यासाठी मी जे काही यूट्यूब टाकणार आहे, त्या यूट्यूबवर तुम्ही त्याचं अनुकरण करावं, त्याचं अध्ययन करावं, अध्यापन करावं आणि परीक्षेसाठी ते तुम्हाला उपयुक्त पडेल. या ठिकाणी आपला सिलेबस संपला असं तुम्हाला मी जाहीर करतो. धन्यवाद.